तर नमस्कार मित्रांनो, तर आपण सकाळचे वाजले होते 10, तर आपण निघालतो मोठा देवीगड दर्शनाला. तर दर्शनाला जाताना तर तुम्ही बघू शकता, तर इथं पाणी किती साचलेलं आहे. तरी ग्रामपंचायतनी इथं निर्णय घ्यायला पाहिजे. तर त्यानंतर आम्ही पाण्याला विषय देऊन सोडून निघालतो पुढं भावतो. तर पुढं गेल्यानंतर बघतो काय आधी मस्त गाडी चालवत होता, समूह मस्त माग स्माईल देत होता. स्माईल देताना आधीची बघा स्माईल येऊ. मग आपण पुढे गेल्यानंतर आलं भावटा देवीचं मंदिर. भावटा देवीचं मंदिर आल्यानंतर आपण गेलो पाया पडायला. पाया पडायला गेल्यानंतर मी थोडं 2-3 शब्द बोलत होतो, कारण की तिथे एवढी स्वच्छता होती भावंडो की बघायचं काम नव्हतं. स्वच्छता म्हणजे स्वच्छताच. मग आपण देवीच्या दर्शनाला गेलो. दर्शन केलं देवीचं. सबुरी दर्शन केलं आधी दीपवर. तिथं तिचा प्रसाद वगैरे ठेवला. त्यानंतर आपण गेलो हनुमान गणपतीच्या मंदिराकडे. गणपतीचं मंदिर चला भावा तुम्हाला दाखवतो. गणपतीचे मंदिर आहे आणि हे गार्डन आहे. गार्डनचा तर विषय नाही भावा. सावली तर बघू शकता, ऊन किती तरी बी सावली पडलेलीच आहे. सबू एक स्माईल देते बघा, दात करते काय. मग त्यानंतर आपण पुढे निघालो तर आपल्याला भावनं जायचे कुठं डोंगरावरती. डोंगरावरती गेल्यानंतर इथं पडतो आपण पाया. पाया पडल्यानंतर आधी बा गणपतीच्या पाया पडतो चांगली बुद्धी होती. मग त्यानंतर हनुमानच्या बी पाया पडलो आम्ही. हनुमानच्या पाया पडल्यानंतर निघालो डोंगराकडे. ते भावनं पुढं जे डोंगर आहे का त्यावरती जायचं आहे आपल्याला. तर त्यावरती जायचं आहे म्हणल्यावर गाडी तर आपली तर विषयच नाही भावांनो. बघा कशी गाडी जायची, तीच तर दुप्परच जाळी एकच. तर आपण निघतो पुढं. तर पुढं जाताना त्यावरही डोंगरावर जायचे भावांना आपल्याला. एवढ्या लांब चलत चलत जायचे. तर खालचा व्ह्यू बघू शकतात तुम्ही कसला भारी आलाय. सीताफळ घेत घेत आम्ही निघालतो. आधी झाडाझुडपातून वाट काढीत होता. तर वाट काढल्यानंतर आम्ही वरी गेलो डोंगरावरती तिघजण. तर तिघजण डोंगरावरती गेल्यानंतर देवीचे दर्शन वगैरे केले. तर आता त्या डोंगरावर जायचं म्हणतोय. समोर तिकडे महादेवाचं मंदिर आहे. तर महादेवाचं मंदिर आहे म्हटल्यावर तर जावं तर लागणारच. चलो.